9 वाजता आणि याचा गेम झालेला आहे. काय घंटा हवाय. हे चॉकलेट परत नाही येणार. मला वाटतं नाही येणार. नाही येणार. जरासं पडून जातो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आपल्याकडे चालू झालेला आहे सगळा पाऊस. सगळीकडे पाऊस पडतोय रत्नागिरीत. तर आता म्हणून पाऊस पडतो म्हणून आम्ही सगळे मित्र निघालो आहे बाहेर फिरायला. सगळे गोळा झालेत, तर सगळे आलेत, सुट्ट्या पडल्यात सगळ्यांना. बाय द वे मला वगैरे झाले. आता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट होत आलेत. 9चा निघायचा टायमिंग होतो, मलाच लेट झाला आहे. तर लेट्स गो, निघूया. तर मी एकटाच नाही आहे, माझ्यासोबत माझे 3 साथीदार आहेत. त्यांना धरून मी चौथा. तर एक साथीदार इकडे आहे, तो माझ्यासाठी कधीपासून थांबला आहे. तो मला दिसला आता ऑलमोस्ट. त्याला घेऊया. तो काय घालून आला बाई? काहीतरी विचित्र घालून आलं, बघूयात आपण. काय घालून आला तो राव तू? हां, मी त्याला बोललो होतो रेनकोट घालून ये, पण पॉन्चो घालून ये बोललो होतो. हे असं ठीक आहे, चल चालेल, तुला पाठी बसायला बरं पडेल. तर आता निघालो, लेट झालाय माझ्यामुळे, पण लवकर जायचा प्रयत्न करू. पडलोय निघेपर्यंत 10 वाजलेत. आता 10:05 झालेत. 9 वाजता निघायचं होतं, पण 10 वाजता निघालोय. एक गाडी इकडे आहे, दुसरी गाडी तिकडे आहे, 2 मेंबर्स इकडे आहेत, 1 मेंबर येतोय. तो किती वेळ लावतोय माहित नाही. आता मग पार्क किती वेळ तुला उभं राहायला लागलं? तुझ्या बरोबर कोणी माणूस. आता आम्ही आलोय पालीचा हा ब्रिज. पालीचा ब्रिज ऑलमोस्ट झाला आहे माझ्यावरती, पण नुसता तो चालू नाही केला. जर तुम्ही बघितलं असाल, अजून सुद्धा डायव्हर्जन म्हटलं आहे तिकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालीचा ब्रिज आम्हाला तसा घेता येणार नाही. आम्हाला जायचं कोल्हापूर डायरेक्शनला, आणि तो पालीचा ब्रिज जातो लांजाच्या डायरेक्शन जातो. आता हा इकडे बसलेला आहे. मला जरा रेकॉर्ड करायचं म्हणून मी इकडे बसणार आहे, आपली सीट. मी रेनकोट नाही घातले, अगदी सवय आली तर मी पारला पकडणार आहे. पण मला पाऊस तर पुढे वाटतं, पाऊस पुढे भेटेल. आता प्रवासात नको भेटू, तिकडे जाऊन भेटते. हा, पेट्रोल संपव बाबा तू. तर आता थांबलो होतो नाश्त्याला, पण नाश्ता काय भेटलेला नाही. ह्याचा आणि ह्याचा हे नाही, तू पण नाश्ता करून आला. ह्याचा आणि ह्याचा गेम झालेला आहे. ह्यांना काय नाश्ता भेटत नाही. मी तरी भाकरी घेऊन आलो, हा चपाती घेऊन आला. यज्ञेश हा पण आला. या दोघांना वाटलं एकत्र नाश्ता करू म्हणून नाश्ताच करून आले नाही. आम्हाला वाटलं कुठे थांबू म्हणून आम्ही निघून आलो. तर आम्ही थांबलो होतो सद्गुरा हॉटेलला. कारण आमच्या काय टाकून केला. इकडे हा टोल प्लाझा झाला आहे, तो अजून चालू नाही आला, मुंबई गोवा हायवेचा. आणि हा टोल बघाल तर इकडे बूट वगैरे काय नाही, डायरेक्ट फास्ट लेन आहे. डायरेक्ट मग पुढे नाश्ता मारता माझ्या साईडलाच करू, म्हणजे तिकडे खाली. इकडे थांबण्यात कुठेतरी अर्थ नाही. आपल्याला अजून काम करायचं, ॲक्टिव्हमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. साखर टाकू, हातपाय टाकायला मी विसरतो. चला, साखरपेठ एंटर नाही केलं. साखरपेठ आधी पेट्रोल भरायला थांबलोय. खरं तर मागेच जायचं आहे आपल्याला. त्या साईडला माचाळ आहे, त्या साईडला कुठेतरी. पण पेट्रोल भरायचं होतं ॲक्टिव्हमध्ये. मी हातकंमत भरायला विसरलो होतो. मग आता इकडे आलो आहे. पेट्रोल भरून झालं आहे, आता निघूया. लाईक शिफ्ट सेंटरवर शूटिंग चालू आहे आणि ह्याच्यावर व्लॉगिंग चालू आहे. त्याच्यावर रीलसाठी शूटिंग चालू आहे. चला होऊया. 100% अजून 5 मिनटं आपण त्या डोंगरावर असतो. डोंगरावर त्याच्या आधी तुम्हाला नाश्ता करायचा आहे. भूक लागलेली आहे. पण भाई पाऊस पडला ना की कोकण काही वेगळंच दिसतं. याची माझ्याच वेगळी थांबवतच नाही. अरे अख्खा दाभोळे घाट परत चढला. अर्धा दाभोळे घाट चढला. तुला मी चांगला समजलो
होतो याच्या समोर. मारलीस दाबोळे घाट चढलास तू. अरे युटर्न कधी होता. अरे हॉर्न मारतोय. चला लागतंय केवढी पळवत होता तो. हॉर्न मारून सुद्धा थांबत नाही. आईला चढाव चढूनच अर्ध पेट्रोल रिकामा केला त्याने. पुढच्या याला पुढे सोडायचं म्हणजे जरा कठीण आहे. पुढे गेलं की पाठच्याला बघत नाही. तुम्ही सारखी तू पण यज्ञेशला थांब तोडवतो. सालाला हॉर्न ऐकू येत नाही. आम्ही ओरडतो पाठवून. कोण यज्ञेश? हा विराज ठीक आहे रे. यज्ञेशचं बोलतोय. अरे अरे हे पण काय सांगू लय ओरडलोय तुझ्या आज पाठी आम्ही. पण तुझं ठीक आहे. ठीक आहे हेल्मेट बिल्मेट तरी घालून होतास. तुझं काय रे? तुझा काय प्रश्न होता? दोघांच्या गाडी लाईट चालू आहे. हा आता बोल. दोन्ही गाड्यांमध्ये डिस्टन्स केवढा झाला त्यानंतर काय होणार? घंटा हवा आहे हवेच्या हवा. हे काय नाही की तू कारण देतोस. एवढा आम्ही हॉर्न मारतोय. यज्ञेश ओरडतोय. फोन लावायला नाश्ता करताय ते मिसळपाव. आम्ही दोघं वडापाव कितलेल्या वरती खायला तो खाऊ. डन. हां ती चॉकलेटची बर्नी पण घेतली नक्की. काय करायचं आता आपल्याला जायचं आहे माचाळला. माचाळ इकडनं जाऊन लेफ्ट घेतला तर माचाळ, राईट घेतला तर लांजा. आणि आपला हा मुंबई गोवा हायवे मागाशी चुकून बोललो. मुंबई नागपूर कोल्हापूर हायवे. खरं तर कोल्हापूर नागपूर हायवे, मीरा नागपूर हायवे. त्याचा हा नवीन कोरकरीत ब्रिज झालेला आहे. हा जर तुम्ही माहिती आहे तर हा साखरप्याला पुढे रस्ता होतो तो रत्नागिरीला. तर पटकन कळत नाही त्याच्यामुळे आता पण आम्ही साखरप्यात पेट्रोल पंपात गेलो तर लक्षात नाही खाली उतरायचं. इकडेच आहे कुठेतरी खाली उतरायला. ते लक्षात ठेवून या. नाहीतर तुम्ही मग पुढे असं दाबोळ घाट पूर्ण चढायला लागतो जसं आता आम्ही चढलो. त्या बियायचं आहे पण जरा पाऊस पडते. आत्ता असं वाटते की पाऊस पडते. मगासपर्यंत वाटत नव्हतं कारण हायवेला होतो कॉन्स्टंट. आणि मगाशी मग त्रास झाला असता गाडी पण चालवायला. आत्ता नाही होणार. आपण तेवढी स्पीड मेंटेन नाही करत आहे. मगाशी असं आपण फास्ट जातो तर तेवढाच हायवेला होतो आणि त्याच स्पीडने पण आपल्याला पाऊस लागतो. आता कसं आपल्याला घाटच चढायचं आहे. कसं हलते हां ते काय तू ते डॉल आहेस का रे? गाडीत असते ती नाही. साईकमध्ये ठेवायचं सगळं मॅनेज केलंस. आता तिकीट म्हणजे काय नाही. तिकीट आपण बॉटल वगैरे ठेवूया. ज्या थंड घेतलेल्या आहेत गरम होतील जायपर्यंत. वडापाव आहे. वडापाव आहे गरम ठेवाय गरम व्हायला ठेवणार. ओके डन. आता जातोय वरती. मला पाऊस इकडे या साईडला भरताना दिसतोय जरा जरासा. पण तो आम्हाला वरती भेटू दे. आणि आता या फोनवरच शूट करतो सिनेमॅटिक वगैरे. आणि आता काय बोलायचं नाही डायरेक्ट वरती जाऊया. ते असेल तर आपण आपला फोन माईकवर चालू आहे म्हणून ह्याच्यावर व्लॉगिंग करतोय. बाकी हा सेटअपला आहेच. तर निघूया पुढे. ते बसलेत रेनकोट घालतात. आपण रेनकोट घालूया का पार्थ? नको पाऊस आला तर. पण ते रेनकोट पण त्यांच्याकडे येतात. त्यांना जवळ लावायला लागेल. नाहीतर होईल असं ते जातील रेनकोट घालून पण आपण मरू पाठी. हां तर गाईज पाऊस चालू झाला गाईज. अरे त्याच्यात परत डबल मला रेकॉर्डिंग भेटलं नाही तर. हा हेच हवं वर जाय पर्यंत असंच पाऊस उडू दे. बारीक ठीक आहे लागत नाही तो बरं. रेनकोट वगैरे हा पोचलेलो आहोत. माशा अरे असं नाही पाणी पडतं. हे पर्यंत सगळा पाऊस आणि वाट नाही लावली. मजा आली पण आम्हाला. काय वातावरण झालंय. वरती तर प्रॉपर लेवलला ढग आहेत. तर ढगात जायचं आहे आपल्याला आता. म्हणजे अशा या ढगात. मी एवढीशीच बॅग आणली जेवढी मला पुरेल. ती पण भिजवले. ती भिजू दे पण आतलं सामान माझं हे आहे सगळं सेफ आहे. काय कुठे लिपस्टिप चाल्या.
तुझ्यासारखं आहे काय मी? मी का काढलं माहिती बघ शर्ट बघ. हे तुझा हा. हा गॉगल तुझा आहे की पार्थचा आहे? तो माझा आहे. हा माझा आहे. हो माय गॉड. स्वागत आहे तुमचं माशाळमध्ये. आता जरा पाऊस कमी झालाय, तर 2 मिनिट थांबलो होतं, काम होतं. तर असं काही लोकेशन आहे माशाळ ब्रो. ती माणसांना पण दाखव मध्ये मध्ये. हा 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 हा, काय सुंदर ते डोंगर, एक नंबर. रेनकोट मग होतं असं कॅमेरा की पाय ठेवायला भेटत नाही. हे ठेवतो मी रेनकोट जरा आत, कसे पण ठेवतो पण आत ठेवतोय. चला लेट्स गो. परत जाऊया आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर. हा खरं पाठी बघता तो माचाळ आहे, म्हणजे ते माचाळचं तिकडे पॉप्युलर डोंगर म्हणजे आपण म्हणतो ना तिकडे ते रिव्हर वॉटरफॉल वगैरे. आणि हा ह्या टर्नला एक दुसरा शॉर्टकट रस्ता आहे जो दुसरीकडे जातो. थांबा जरा, आपल्याला आता जायचंय तो असं तो पॉईंट तिकडे जायचंय. तिकडे आहे ते रिव्हर्स वॉटरफॉल, जे पाऊस पडत असताना जेव्हा धबधबा आहे त्याच्या एवढा वारा असतो त्या वाऱ्याने ते वरती रिटर्न येतं. तू तिकडे पुढे जायचं. हे बाबा तू पुढे जाऊ नको, जाशील. 1 वाजले तरी माचाळला यायला. आम्ही निघालो होतो किती 10:05ला निघालो होतो चरवेतनं. आणि आता पाठी गाड्या लावल्यात आणि पुढे चाललो आम्ही एका साईडला चालत. तिकडे टेकडी आहे पुढे, म्हणजे असं जसं आपण बोलतो ना एका साईडला अशी टेकडी होती, तिकडनं सगळा 180 डिग्री व्ह्यू, नाही 270 डिग्री व्ह्यू भेटतो. असा आहे तो पॉईंट, पण जाम लांब आहे. आम्ही काय केलं की गाडी नको घेऊन जायला यायला, परत सरकायला नको म्हणून चालत आलो आहे. तिकडे उतरतात डोंगर कोणतरी, होय ते बघ त्या साईडला. थांबा तुम्हाला कॅमेरा, कोणतरी ते डोंगर उतरतात पण शिस्तीत रोप बीप बांधून उतरतात. काय ती ट्रेकसाठी आलेत ते आय गेस. माचाचा डोंगर हा, आणि हा एक अनएक्सप्लोर्ड पॉईंट आहे हा. खरं इकडे कोणी देत नाही. माचाळला आले मी भरपूर जण बघितलं वरती जातात, पण हा एक पॉईंट भारी आहे. तेवढी जण आहेत ना रे, म्हणजे रेशोदर 100 पैकी 90 जण तिकडे जातात, 10 जण इकडे येतात. पण आलो तो. फायनली पोचलोय माचाळला प्रॉपर, जिकडे माचाळचा तो स्पॉट आहे हा जो वॉटरफॉल आहे. मग अशी आम्ही त्या साईडला होतो कुठेतरी तिकडे त्या डोंगरावर. आता हळूहळू क्लिअर होत आहे वातावरण. आम्ही आलो त्या फुल फॉग होता, आता पाऊस पण हळूहळू चालू झाला आहे. तुफान भयानक. म्हणजे इकडे एक रूल आहे, गाडी आणताय सावकाश या. तुम्हाला जमत असेल तर या, नाही तर उगाच भरपूर चिखल आहे. नुसते टायर, तुमचे टायरला किती ग्रीप असते गाडी सरकते म्हणून अरे पार नाही येणार परत ते. पार चला टाकू नको, नाही येणार परत. येणार रे ते बघ, उलटी हवा आहे. तू कोणावर तरी आपटेल ते जाऊन. नाही येणार. नको 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 अरे चालं नो 20 रे. फोन फेकून बघ. सहलीला जायचं. तर हां ते सांगतो, सावकाश आहे येत आहे तर. आणि गिअरची गाडी असेल तर तुम्हाला बरं. नॉन गिअरचा प्रॉब्लेम होतो, तुमचा ॲक्सिलेटरवर पटकन ग्रीप राहत नाही. तुम्ही कधी जास्त देता लिटल देता, जसं तुमच्या ह्याच्यानुसार देता. आणि टायर कधी सरकू शकतो. माझ्या टायरला ग्रीप असून गाडी सरकत होती, विचार करा. हवा भरपूर आहे इकडे, म्हणजे वाटत नाही पण हवा अशी ज्या फोर्सने येते ती भरपूर आहे. आणि त्या साईडला बघाल तर मगाशी आपण त्या साईडला होतो पलीकडे, आणि हा जरासा लिटिल वॉटरफॉल दिसत होता तिकडनं. आणि आता आपण या साईडला आहोत. ह्याचं काय चाललंय, तो माझा रेनकोट तिकडे का टाकतोय मला समजत नाही. आणि ह्याचं साले सुधारणार नाहीत कधी. ए पार झोपे दिसणार नाही आता गेला तर. आपले फॉलोइंग साल्यांची मस्त. दाखव. अरे काय दाखव, हे बघा. अरे अरे
झाले चपलेमुळे. गरीबाला काय दाखवतो हा तू मोठा गरीब साला. तू हे गप हा आता, मी तुला ढकलीन. बघीन तू पण लाईट वेट आहेस, येतोस काय परत बघीन मी. साला हे चॉकलेट परत नाही येणार. मला वाटतं नाही येणार, वाटतं नाही येणार. साल्या ढगाने पार असं स्वर्गासारखं वातावरण करून ठेवलं. लिटरली ढगात आल्यासारखं वाटतंय. वाव. हा यज्ञेश, जगताना स्वर्गात आलास तू. मगाशी जाणार तुझ्या हे बघा, हे 10,000चं पाणी वॉटरफॉल म्हणून खाली जाते. आम्ही बाई बोलायला कपडे धुवायला. बाई, ओ बाई, कपडे नीट धुवा, पगार भेटणार नाही, कळलं ना. एक बाई इकडे धुते, एक बाई तिकडे धुते. बाई जरा हातावर पाणी देतं का आमच्या? ओ बाई, जरा स्ट्रेचिंग करतोय थांब. द्या बाई, जरासं हातावर पाणी द्या आमच्या. तुझ्या बायकोने असं पाणी दिलं होतं काय तुला? घेऊन पण मला बोलतो. अजून एक लॉट आणणार आहे, धू पटपट. भेंडी त्या बसूला खरंच मारल दलदल आहेच. बाई इकडे त्या सँडल घालून या, आणि क्रॉक्समध्ये तर अजिबात येऊ नका. गेले तुमचे गुडघे क्रॉक्स. फ्लिपफ्लॉप तर विसरून जा, कुठे कुठे जातील. ते बघा तिकडे हळूहळू क्लिअर होतंय, रस्ता दिसतोय तो बघा. आणि इकडे पण क्लिअर होते हळूहळू. इकडे बघाल तर जरा जरासं पाणी वरती येते हवेने, तसं नाही पण जरा जरासं इकडे शिंतोळा उडतं हातावर. तर गाईस, आम्ही तुम्हाला खोटं सांगितलं. आम्ही खरं इकडे फिरायला नाही आलो होतो. आम्ही रत्नागिरीत पाणी संपलं होतं म्हणून इकडे कपडे धुवायला आलो होतो. पाठची माणसं बघा कपडे धुतात. रत्नागिरीत त्या कराडला पण त्यांना पाणी भेटलं नाही म्हणून इकडे आलेत. परत मला वाटत त्याचं काहीतरी वेगळंच भलतंच चालू आहे. तो खरंच इकडे पाणी नाही म्हणून नाही ना आलाय कराडवरून. काय समजत नाही त्याचं आता. हे एवढं सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. पण ही घाण करू नका. हे जे लोकांनी केलं ना, ही घाण करू नका. मजा येते रे. हा, पाणी नाही म्हणून पाणी पण भरून घेतात. काय दिवस आले तर, काय दिवस आले त्यांच्यावर. पाणी बॉटलमध्ये भरून घेतात. असे दिवस कोणावर नको येऊ दे. काय करतात ते करतात, काहीच काय करतात. आम्ही ना बोललो आहे ना, आमची कामं नाही ती, आमच्याकडे पाणी आहे. ते विराचं संपतंय की नाही आजला? हा, काय कपडे धुवायला इकडेच आहे पण. हा, काय पाणी भरतो. जसं काय तुम्ही साल्यानो बिस्लेरी नंतर विकत घेणार नाही, असे पाणी घेतात. मी पण पाण्यात 2 बॉटल आणलेलं आहे, तर शेवटी बिस्लेरी घेतलातच ना. काय ते भरतोय ना पाणी. अरे पण त्याचं काय चालू आहे? कपड्यांसोबत पण खेळतोय, सगळ्यासोबत खेळतोय. हा, कामवाली बाई झाली ती. आता ह्याचं झालं ते बघा, ती अवदसा बघा. हा पडते आता. येत नाही जरासं पडून दाखव. येत नाही जरा, जरासा पडून दाखव. ओके, आता निघूया इकडनं. पाऊस वाढलाय आणि लवकरात लवकर इकडे बाहेर पडूया. आणि आता तुम्हाला तोपर्यंत ऑफ रोडची मजा दाखवतो. वेगच काहीतरी ऑफ रोड. तिकडे आता उतार आहे. उतारातच भीती वाटते. इन्क्लाइनला ग्रीप राहते रे. हा, डाऊनवर्ड जातोस तेव्हाच वाटते, बाकी काय प्रॉब्लेम नसतो. येणेच उतर. देवा, पडल्यापेक्षा हे बरं. म्हणून बोलतोय, सेफली या तुम्ही येत असाल. आणि बाईक आणताय तर तुमच्या हिशोबाने आणा. तुम्हाला जेवढं झेपतंय त्याच्याने आणा.
आम्ही आलो खाली. लय अवस्था बेकार झाली थंडीने. मग आता डायरेक्ट जेवणाच्या ताटावर ब्लॉग चालू करतो. सगळे जेवतात, भुकेले सगळे आहेत. मग जेवणच बोलतो. काय तुझं सँडविच समजतो तुझं आहे. तर बिर्याणी नंतर आता डायरेक्ट ट्रान्झिशन झालंय रत्नागिरी विराटच्या घरी. बघू शकता आमचे हाल एवढे बिकट झालेत, एवढे बिकट झालेत. आता काळोख झाले लिटरली. 7 वाजलेत आता आम्हाला येईपर्यंत. किती वाजता निघालो होतो आपण? 4 वाजता जेवून निघालो होतो. 4:30 धरा, 4:30 5 धरा, 5 वाजता निघालो. 7 वाजले घरी यायला आम्हाला. एवढं एकतर थांबायला लागलं. भयंकर पाऊस पडतो. आता थांबला होता, आता परत चालू झालाय. रत्नागिरी पूर्ण माझ्या घरी पोहोचेपर्यंत हाल आहे. नंतर मी ऑलरेडी भिजलोय, रेनकोट घालून सुद्धा भिजलोय. तुम्ही एवढा पाऊस आहे की असं समजा एक बारीक सुई आहे आणि ती असं कोणतरी मारते कंटिन्युअसली. एवढा बेकार पाऊस आहे. आता मी माईक बिक काय जोडला नाही, जो ऑडिओ येतोय. आणि असं काय झालं, मागच्यानंतर जेवण भेटलं, जेवणानंतर जे हाल झाले ते. पावसात जायचं असेल तर पूर्ण कव्हर होऊन जायचं, आणि जायचं असेल तर एक दिवस राहायला जायचं. नाहीतर एका दिवसाचं म्हटलं ना, जाम जाम हाल बेकार. आणि कुडकुडली असतील ना आज सगळी. यज्ञेश तर तापाने नको पण पुढे ते म्हणजे बस झालं. तो सगळ्यात जास्त आज कुडकुडलाय. माझ्याकडून उतरत होतं ना, तो एवढं धुकं होतं वरती की माझ्यामध्ये 16-17 डिग्री असेल ना ती आरामात. एवढं कुडकुड होतं. आम्ही सगळी शॉर्ट पॅन्टीवर आहोत. आणि तेव्हा लिटरली आम्ही रेनकोट पण नाही घातली होती. लिटरली एवढं गार वाटत होतं ना, हालत साईड झालेली. यज्ञाचे दात नुसते वाजत होते, एवढा हे करत होता. त्याला व्हायला घरी सोडलेला आहे. पार्क पण गेला असेल, आता पोहोचला असेल किंवा मे बी अजून त्याला 10-15 मिनिटं लागतील पोहोचायला. पुढे राहतो तो. त्याला तरी सोडलेला आहे. मी पण आता घरी जाणार. हा ब्लॉग इकडेच एंड करतो मी. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि बघू असं आम्ही आता कधी प्लॅन करतोय अजून भेटायचा. म्हणजे भेटूया. गणपतीच्या आधीच एक प्लॅन करूया, एवढं नक्की. ओके चालेल. मी आता जातो. कारण पुढचा काही ब्लॉग येणार आहे तर मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघालच. आणि बघूया काय प्लॅन आहे तो. मागून मॉन्सून तर चालू झाला आहे आपल्याकडे. एवढे दिवस ब्लॉग पण आला नव्हता मागे. आता ब्लॉग तरी कंटिन्यू राहील. बघूया किती दिवस कंटिन्यू होते, परत जमत नाही. सो लेट्स सी. आत्ता निघतोय मी आणि ह्याला पण बाय बाय करतोय, तुम्हाला पण बाय बाय करतोय. आणि भेटू तुम्हाला पुढच्या एका नवीन क्रेझी ब्लॉगमध्ये. ओव्हर अँड आउट.